रात्रीमध्ये दुबई अशी दिसते आणि इथे तुम्हाला सगळ्या मोठ्या गाड्या लागलेल्या दिसतील येतात आता. काल मी पुणे टू दुबई आलो आणि दुबईची जी फ्लाईट होती ती मला इंडिगोने भेटली. इंडिगो मला ॲक्च्युली तेच आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे की इंडिगोची जी माझी फ्लाईट आहे ॲक्च्युली मला थोडीशी धडकी भरली होती की यार माझी फ्लाईट कॅन्सल तर नको व्हायला. बट लकीली ती कॅन्सल नाही झाली. आत्ता सध्या त्याचे कॅन्सलेशन चालू होते इंडियामधून, पण कॅन्सल वगैरे काय झाली नाही फ्लाईट. इनफॅक्ट 15 मिनटं लवकर आली फ्लाईट. त्यानंतरून मग तिथून मी मला ॲक्च्युली 2 मराठी लोकं भेटली फ्लाईटमध्येच, एअरपोर्टवरच. एक सातारकडचे होते आणि एक नाशिककडचे होते. त्यांनी मला थोडीशी हेल्प केली. मी थोडंसं ॲक्च्युली चेक इन वगैरेसाठी गेलो तर मी थोडंसं कन्फ्यूज झालो होतो की बाबा माझं चेक इन कसं होईल, काय होईल. पण त्यांनी मला थोडीशी हेल्प केली. त्यामुळे जे कोणी पहिल्यांदा दुबईला येत आहे त्यांना मी काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगेल. सगळ्यात आधी तर तुमचा जो विजा आहे तो जरी विजा ऑन अरायवल असेल, पण तुम्ही जर टुरिस्ट विजावर येत असाल तर मग मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात आधी तर आहे ना तुमचा विजा प्री अप्रूव्ड करून या. कारण की जर तुमचा विजा प्री अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला अननेसेसरी फेरी मारायला लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की तुम्ही थोडीशी कॅश घेऊन या. 10 ते 20 हजार, ॲक्च्युली काहीच नाही, 10 ते 20 हजार रुपये. जर मी 4 दिवस आलो आहे तर कमीत कमी तुमच्याकडे 30-40 हजार रुपये तरी हवेत. जर दुबई तुम्हाला नीट हवी फिरायची असेल तर तुम्ही कॅश, इंडियन कॅश घेऊ शकता आणि ती इंडियन कॅश तुम्ही इकडच्या एअरपोर्टवरती हे करून घेऊ शकता कन्वर्ट ट्रॅव्हलॅक्स वगैरेमध्ये. कारण की इकडे मला त्याचे 2 मित्र भेटले होते मराठी. त्यांनी मला सांगितलं की इकडे कन्व्हर्जन रेट थोडा चांगला भेटतो कम्पॅरेटिव्हली. कारण की तिकडे आपल्या इकडे जो रेट आहे कन्व्हर्जनचा तो काही इतका काय खास नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आल्या आल्या एक लोकल सिम कार्ड पण भेटेल दुबईचा नंबरासोबत. आणि त्या सिम कार्डवरती तुम्ही मला असं वाटतं की तुम्हाला त्या सिम कार्डवरती 24 आवर्स 10 GB डेटा भेटतो. आणि तो सिम कार्ड तुम्हाला लाईक फ्रीमध्ये भेटतो इनिशियली. नंतर मग तुम्हाला हवं तसं रिचार्ज करू शकता. सो आपलं जिओ वगैरेचं जे इंडियामधून कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोमिंग वगैरे मारून आणण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला एक फ्री सिम कार्ड भेटून जाईल फॉर फर्स्ट डे 24 आवर्स. त्यानंतरून मग यू कॅन डू द रिचार्ज अँड स्टफ. सो हा झाला पॉईंट रिचार्जचा. आणि करन्सीसाठी कॅश तुम्ही ठेवा तुमच्याकडे. कॅशची तर खूप गरज पडते. ॲक्च्युली कॅशवरच मला असं वाटतं इथे खूप जास्त हे म्हणजे जेवढं डिजिटाईज इंडिया आहे ॲक्च्युली इथे पण आहे. बट काय ना की इकडचे लोकल ॲप्स, आपलं सिम कार्ड वगैरे, त्यामुळे इथे मला वाटतं कॅश हे खूप जास्त प्रमाणात आहे. आणि कळत नकळतपणे टिप होऊन जाते टॅक्सी ड्रायव्हरला राऊंड फिगरमध्ये. जर तुमचं जर समजा 95 AD दिरम झालेला असेल तर तुम्हाला त्यांना कळत नकळतपर्यंत 100 करून टाकायला लागतात, नाही का. सो तो एक सोशल प्रेशर असतो. त्यामुळे मला असं वाटतं की कॅश थोडी एक्स्ट्राच ठेवा. आणि खाण्यापिण्याचं तर यार आत्ता तर सध्या मी इंडियन रेस्टॉरंट एक्सप्लोअर करतो आहे. एक इंडियन रेस्टॉरंट इथं खूप आहेत, बिकानेरवाले म्हणा किंवा साऊथ इंडियन. मी अजून तरी कुठं गेलेलो नाही आहे. आज सोमवार होता, माझा उपवास होता, पण मला भूक लागली म्हणून मी व्हेजच खातो आहे, नॉनव्हेज वगैरे खात नाही आहे. बट हां, इंडियन्स तर इथे खूप रेस्टॉरंट्स वगैरे आहे. सो ओव्हरऑल आत्ता फर्स्ट डेचा माझा एक्सपिरियन्स हाच होता की मी बुर्ज खलिफा वगैरे फिरलो आहे. सकाळी रूममधून निघालो, माझं जे काम होतं ते केलं थोडंफार. आणि त्याच्यानंतर ज्यांना मला भेटायचं होतं माझ्या क्लायंटला त्यांना मी भेटलो इथे, त्यांच्यासोबत होतो दिवसभर. आणि थोडा मॉल वगैरे फिरलो. फर्स्ट डे तर खूप जमलो आहे. पण उद्याचा बाकीचा जो काय मी अपडेट असेल सेकंड डे तो तुम्हाला सांगतो. इमिग्रेशन जे इंडियामधून झालं पुणे टू दुबई ते खूप खराब होतं. म्हणजे नाही का, वेटिंग खूप होती आणि प्रोसेस अजिबात स्मूथ नव्हती. म्हणजे ते इतकं कन्फ्युजिंग होतं की तुम्हाला विचारायलाच नको की लिटरली कोणी तिथे धड माहिती देत नव्हतं. तुम्हाला सारखं इकडून तिकडं फिरायला लागत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर म्हणजे नाही का चांगली प्रोसेस हवी तर आय बिलीव्ह मुंबईवरून एक एमिरेट्स वगैरेची फ्लाईट पकडा. बट म्हणजे कन्व्हिनियन्स जर पुण्यावरून कोणी ट्रॅव्हल करत असेल तर त्यांना आय थिंक इंडिगो लाईक फ्लेक्सिबल आहे.
पण जर तुम्हाला थोडीशी चांगलं हे हवं आहे तर मग आय थिंक एमिरेट्स पण एक बेटर ऑप्शन असू शकतो. थोडं महाग आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आत्ता सध्या तरी मला काही ते सांगण्यासारखं काही नाही. आय थिंक फर्स्ट डे तेवढंच होतं. आत्ता तर मी खूप दमलो आहे. बघूयात आता हॉटेलवरती जातो आणि हॉटेलवर गेल्यावरती रात्रीचा एक्सपिरियन्स आणि उद्या दिवसभराचा एक्सपिरियन्स उद्या रेकॉर्ड करतो. सो टिल देन गाईज ठीक आहे. अँड बघूयात आपण पुढं काय कसं होतं. ठीक आहे.